IPL मध्ये आज दिल्ली कॅपिटल्स संघासमोर लढत असलेल्या लखनौ सुपर जायंट्सचं आव्हान। या सामन्यामध्ये लखनौच्या फलंदाजांसमोर दिल्लीच्या गोलंदाजांचा कस लागणार। लखनौच्या संघानं यंदाच्या हंगामाची दमदार सुरुवात केली आहे। या सामन्यामध्ये त्यांचंच पारडं जड मानलं जाते। दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची राउस एव्हेन्यू कोर्टामध्ये अंतरिम जामिनासाठी याचिका। लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी जामीन मागितला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये सकाळी केला प्रचार। जम्मू काश्मीरमध्ये विकास होत असल्याचं केलं वक्तव्य। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या तामिळनाडू दौऱ्यावर। करियाकुडी इथे सभा तर शिवगंगा इथे रोड शोचं आयोजन। तिरुमायम मंदिरालाही शहा देणार भेट। नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि समान नागरी कायद्याची राज्यामध्ये अंमलबजावणी होऊ देणार नाही। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं स्पष्ट। काँग्रेसचा विचार महिला विरोधी आहे। गोमांस खातानाचा व्हिडिओ त्यांच्याकडे आहे असं म्हणतात, मग तो त्यांनी दाखवावा, पण ते करणार नाहीत कारण ते खोटारडे आहेत। कंगना रनौतचं काँग्रेसला आव्हान। राहुल गांधींनी माझ्या चित्रपटातील एक सीन इथे येऊन करून दाखवावा। तो जर करून दाखवला तर राजकारणच काय, भारत सोडून निघून जाईन। कंगना रनौतचं राहुल गांधींना आव्हान। आसाममध्ये सैन्य दलाच्या केंद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा। लेफ्टनंट जनरल हरजित सिंग साही यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।